नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो। मित्रमैत्रिणींनो, भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा आहे। या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते। या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील प्रथा आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या दिवशी सासूरवाशिणी मुली माहेरी येतात। जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे भोगी। आदल्या दिवशी विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात। शेतात नवीन बहर देखील आलेला असतो। या सणानिमित्त भोगीच्या भाजीत प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी करण्याची परंपरा आहे। विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते। भोगीची भाजी घराघरात बनवली जाते। या भाजी बरोबर बाजरीची तीळ लावलेली भाकरी देखील खाल्ली जाते। त्याला नैवेद्य दाखवला जातो। न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल। याचाच अर्थ आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात। भोगी हा उपभोगाचा सण आहे। इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते। म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे। या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते। या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी अतिशय पौष्टिक असते। या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात। वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।